नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 3 जूनच्या भागामध्ये सगळ्यांनी ठरवलेलं असतं की फार्म हाऊसवरती जाऊनच जीवाचं सेलिब्रेशन करायचं. तर तेव्हा सर्वजण एका स्वरातच म्हणतात, बाहेरच सेलिब्रेशन करायचं आहे. तर तेव्हा आता जीवा घाबरतो आणि विचारतो की पण बाहेर कुठं? तर तेव्हा काव्या हसत असते. तर तेव्हा जीवा परत एकदा विचारतो की अरे सांगणार आहात का आपण बाहेर चाललेलो आहोत, म्हणजे कुठं चाललेलो आहोत ते? तर तेव्हा सर्वजण परत एका स्वरात फार्म हाऊस असं बोलतात. तर तेव्हा जीवा अजूनच घाबरतो आणि म्हणतो की अच्छा फार्म हाऊस म्हणजे इथलं जवळचं कुठलं फार्म हाऊस बुक केलेलं आहेस का रे तू? असं तो आता पार्थ त्याला विचारतो. तर तेव्हा पार्थ आता त्याला सांगतो की अरे जवळचं कुठलं कशासाठी, आणि आपलंच आहे ना रे फार्म हाऊस, काय बोलतोस तू हे जीवा, असं तो त्याला आता म्हणू लागतो. तर तेव्हा नंदिनी आता त्याला स्पष्ट करते की अहो ते ना आपल्या पनवेलचं फार्म हाऊसबद्दलच बोलत आहेत आणि आपण ना तुमचा वाढदिवस उद्या पनवेलच्या फार्म हाऊसवरतीच करणार आहोत. असं सांगितल्यानंतर तर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि काव्या तर त्याच्याकडे एकसारखी बघतच असते. तर आता त्यावेळेस जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तो काव्याला घेऊन पहिल्यांदा त्या फार्म हाऊसवरती गेलेला असतो आणि तेव्हा काव्याने त्याला विचारलेलं असतं की अरे आपण कुठं आलेलो आहोत? तर तेव्हा जीवाने तिला सांगितलेलं असतं की आपलंच फार्म हाऊस आहे हे, आणि त्याने तिथे आतमध्ये त्या दोघांच्या सर्व आठवणी जपून ठेवलेल्या असतात. तर आता तो मनातल्या मनात बोलू लागतो की अरे हे काय झालं, यांना पण हीच जागा मिळाली का? फार्म हाऊसला ना माझ्या आणि काव्याच्या इतका खुणा आहेत की आमच्याबद्दल सगळ्यांना सगळं काही कळेल. तर तेव्हा आता काव्या मनातल्या मनात बोलू लागते की नशिबाने सुद्धा ना माझीच साथ द्यायची ठरवलेली आहे. सगळ्यांनी बरोबर अशीच जागा निवडलेली आहे जिथे माझ्या आणि जीवाच्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत, आणि आता तर ना माझं काम अजूनच सोपं होईल, असं ती बोलत असते. तर तेव्हा आता जीवा घाबरून त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा आता काव्या त्याला बोलूच देत नाही आणि म्हणते आता तुम्ही ना काही बोलूच नका प्लीज, आणि मला तर ना फार्म हाऊस खूपच आवडतात आणि हॅट्स ऑफ टू यू गाईज, असं ती म्हणत असताना जीवा रागाने बोलायचा प्रयत्न करत असतो आणि परत तो शांत होतो आणि शांत आवाजातच तो म्हणतो की मला ना नाहीच आवडत ॲक्च्युली, मला ना फार्म हाऊसवरती जायची इच्छाच नाही, विषय संपला, असं तो म्हणून तिथून चाललेला असतो. तर तेव्हा मानिनी त्याला थांबवते आणि म्हणते अरे जीवा काही काय बोलत आहेस तू? अरे तू तर ना फार्म हाऊसवरती जायला अगदी एका पायावरती तयार असायचास, किल्लीसुद्धा स्वतःकडेच ठेवायचास आणि मनात आलं की निघायचं की फार्म हाऊसवरती. मग अरे आजच काय झालेलं आहे तुला, आणि काय काय प्रॉब्लेम काय आहे, असं ती विचारत असताना जीवा सांगायचा प्रयत्न करत असतो आणि परत त्याला काही सांगता येत नसल्यामुळे तो तोंड बंद करून गप्पच बसतो. तर तेव्हा पार्थसुद्धा त्याला विचारतो अरे काय प्रॉब्लेम आहे जीवा तुला? तर तेव्हा जीवा म्हणतो की मला ना नाही करायचा प्रवास, आत्ता हा प्रॉब्लेम आहे. तर तेव्हा काव्या आता त्याला बरोबर कचाट्यात पकडते आणि म्हणते की अरे आत्ता तर तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्हाला घरात काही प्लॅन करायचा नाही, म्हणून तर आम्ही बाहेरच्या लोकेशनचा प्लॅन केला, आणि आता काय झालं, असं तिनं बोलल्यानंतर जीवा मात्र कोड्यात पडतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, रम्या आणि वसुंधरा या दोघांच्या मधला सीन दाखवलेला आहे. तर रम्या वसुंधराला म्हणत असते की तू आत्ता जे काही म्हणाली आहेस ना तसं काहीसुद्धा होणार नाही. तू एकदा ना असा उलट विचार करून बघ, म्हणजे बघ त्या फार्म हाऊसवरती ना गेल्यानंतर नंदिनी, जीवा, पार्थ आणि काव्या हे सगळे एकत्र असतील, आणि म्हणजे ना पुन्हा जुने विषय, पुन्हा नवीन वाद, आणि पुन्हा ना काव्या काहीतरी बोलायला जाईल आणि पुन्हा नंदिनी तिला समजावायला जाईल, आणि मग ना नुसते राडेच होतील, आणि थोडक्यात काय मी तिथे न जाताना जीवाचा बर्थडे खराब होईल, हे आलं का लक्षात तुझ्या, असं ती विचारते. तर तेव्हा वसुंधरा म्हणते अगं रम्या तुझं तर बरोबर आहे की, आणि हा विचार तर मी केलेलाच नव्हता, आणि तू जे म्हणत आहेस ना जर का तसंच झालं ना तर मग खरी मजा येईल. पण मला एक गोष्ट सांग रम्या, की हे सगळं बघायला तू तिथं असावीस असं तुला का नाही वाटत ग, म्हणजे जरा विचार करून सांग ना. तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं आई मी तर ना सगळा विचार केलेला आहे, मी तिथं जात नाही, आणि जर मला सांग मी तिथं असताना जर का हा त्यांच्यामध्ये वाद झाले ना आणि मिथुन काकांनी हे मामीला जर सांगितलं ना सगळं प्रकरण, तर माझ्यावरतीच शेकल का नाही या सगळ्या गोष्टी, तुझ्या लक्षात येत आहे का? आणि त्यापेक्षा ना आपण न जाताना इथूनच मजा घेऊयात ना, असं म्हणून ते दोघेसुद्धा हसू लागतात. आणि त्यानंतर ती आता विचारते की आई मला एक गोष्ट सांग, फार्म हाऊसबद्दल ना जीवाला माहिती आहे का? तर तेव्हा वसुंधरा थोडासा विचार करू लागते. तर आता बघा इकडे पार्थ जीवाची समजूत घालू लागतो
आणि म्हणतो की अरे जीवा, एनिवेज तुला गाडीसुद्धा चालवायची नाही, तुला फक्त आराम करायचा आहे, मी चालवीनच ना गाडी. तर तेव्हा काव्या आता पार्थला विचारते की बरं पार्थ, मला एक गोष्ट सांगाल का की नक्की कसं आहे हो ते तुमचं फार्म हाऊसचं लोकेशन, असं ती आता मुद्दामूनच त्याला विचारू लागते. तर तेव्हा पार्थ म्हणतो की अहो लोकेशन ना, तो तर आपला खूप मोठा बंगला आहे, सगळीकडे हिरवळ आहे, मस्त वॉक घेता घेता आपल्याला गप्पासुद्धा मारता येतील आणि प्रत्येकाला वेगळी रूमसुद्धा आहे, माझी, बाबांची, जीवाची, प्रत्येकाची वेगळी रूम आहे. तर आता तेव्हा काव्या मुद्दामूनच पार्थला जीवाची सुद्धा रूम आहे का असं विचारते आणि ती एक नजर जीवाकडं सुद्धा टाकते आणि परत ती पार्थला विचारते की म्हणजे तुमच्या भावाभावांची वेगळी रूम आहे का, खूपच भारी आहे की हे तर, असं ती म्हणते. तर तेव्हा पार्थ सांगू लागतो की त्याला ना व्ह्यू असलेली रूम हवी होती आणि तो ना त्याच्या रूमच्या बाबतीत ना खूपच पॉझिटिव्ह आहे आणि तो ना त्या रूममध्ये कोणाला सुद्धा जाऊ देत नाही, असं सांगितल्यानंतर आता काव्या म्हणते अहो काय सांगता पार्थ, आणि बहुतेक काहीतरी टॉप सिक्रेट असणार आहे वाटतं जीवा देशमुखांचं त्या रूममध्ये, असं ती आता म्हणते. तर तेव्हा बाकी सर्वजण सुद्धा हसू लागतात. तर जीवा धक्क्यानेच उभा असतो. तर पार्थ म्हणतो असू द्या हो, टॉप सिक्रेट, बरं आपलं आता फार्म हाऊसचं प्लॅन इज ऑन, असं तो म्हणतो. तर तेव्हा जीवा परत त्याला नको असं म्हणायचा प्रयत्न करू लागतो आणि कशाला, आणि काय चाललेलं काय आहे तुमचं, बरे आहात ना तुम्ही, आणि आत्ता कुठे नंदिनी हळूहळू रिकवर होत आहे आणि तुमचं काय चाललेलं आहे, आपलं बाहेर जात आहे फिरायला गाडीने आणि गाडीने जाऊयात म्हणत आहे तुम्ही, हे कळत नाही का तुम्हाला, पण ते दिसत आहे ना तिची अवस्था आणि किती दगदग होईल तिची, असं तो आता बोलत असताना आता परत काव्या त्याला अडवून बोलते आणि म्हणते की किती गोड, किती छान, अगदी लवर बॉयच आहात की तुम्ही आणि हजबंड ऑफ द इयरच आहात की, आणि किती काळजी आहे हो तुम्हाला माझ्या बहिणीची, असं ती परत एकदा त्याला खोचक बोलते. आणि आता ती नंदिनीजवळ जाऊन म्हणते की आणि काय ग ताई, तुला बरं नाही असंच म्हणायचं आहे का तुला, आणि खरं सांग ना, आणि परत ती जीवासमोर जाते आणि म्हणते की काही नाही हो, ही तर खोटंच बोलत आहे, मगाशी ना मी बघितलं हिला बॅग पॅक करत होती, तुम्हाला सांगते मगाशी ना तुमच्या आवडीचेच सगळे काही स्नॅक्स भरत होते ती बॅगेमध्ये. तर तेव्हा आता पार्थसुद्धा हसू लागतो. तर नंदिनी आता काव्याला थांबवू लागते आणि म्हणते की अगं काय हे काव्या, सगळे सरप्राइजेस इथेच फोडणार आहेस का तू, आणि फार्म हाऊससाठी काहीतरी ठेवशील का नाही, असं ती म्हणते. आणि जीवाला म्हणते की आणि जीवा हे बघा, तुम्ही ना माझ्या तब्येतीची बिलकुल काळजी करू नका, मी आता ठीक आहे हो, आणि हा प्लॅन आता ठरलेला आहे ना, प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. तर तेव्हा जीवा परत तिला समजवायचा प्रयत्न करत असताना आता मानिनी जीवाला म्हणते की अरे जीवा, कशासाठी आडेवेडे घेत आहेस तू, जा ना सगळ्यांच्या बरोबर, पटापट आवरा आणि निघा बरं, असं ती आता म्हणत असताना जीवा परत बोलतो की अगं आई, एकदम शेवटचं सांगत आहे, माझी जायची अजिबात इच्छा नाही आणि हे फायनल आहे, असं म्हणून तो आता तिथून जातच असतो. तर आता तेव्हा काव्या परत त्याला म्हणते की पण मिथून काकांना काय वाटेल. तर तेव्हा जीवा परत मागे वळतो आणि काकाचा काय संबंध आहे या सगळ्यामध्ये, असं तो विचारतो. तर तेव्हा मानिनी म्हणते की अरे काय संबंध म्हणजे काय, फार्म हाऊसची साफसफाई करायसाठी ना सकाळीच गेलेले आहेत भाऊजी तिकडं. तर आता ते ऐकल्यानंतर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो आता त्याची परत बोबडीच वळते आणि तो म्हणू लागतो की मिथून काका फार्म हाऊसवरती गेलेला आहे का, आणि कशासाठी. तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे कशाला म्हणजे काय, आत्ताच आईने सांगितलं नाही का, फार्म हाऊसची साफसफाई करायला गेलेला आहे आणि ते आपले केअरटेकर आहेत ना, ते बरेच दिवस झालं ना सुट्टीवरती आहेत, मग ते आता ते गेलेले आहेत तिथं आणि ते सगळं काही मॅनेज करतील आणि आपण जाईपर्यंत ना सगळं काही व्यवस्थित असेल, असं तो आता त्याला सांगतो. तर तेव्हा जीवा पार्थला विचारू लागतो अरे पण तो गेलेला आहे तरी किती वाजता, आणि किती वाजता गेलेला आहे मला सांग, आणि कोणी सांगल का, कसं नाही सांगितलं मला कोणीसुद्धा, असं तो विचारत असताना नंदिनी त्याला म्हणते कसं सांगणार, आमच्यामध्ये ना सरप्राइजेस असं आधी सांगत नसतात, आणि मिथून काका साफसफाईचं आणि जेवणाचं बघायला गेलेले आहेत पुढं. तर तेव्हा मानिनी म्हणते आणि जेवणासाठी ना आपल्या जनाबाई आहेतच की, मिथून भाऊजी बोलावून घेतील त्यांना, फक्त तुम्ही त्यांना सांगा काय हवं आहे ते, मटण, चिकन, भाकरी जे काही आहे ना ते मॅनेज करतील मिथून भाऊजी, आणि मिथून भाऊजी ना प्रत्येक रूम उघडून साफ करणार आहेत तुम्ही पोचेपर्यंत, सगळ्या रूम्स एकदम चकाचक केलेल्या असतील त्यांनी, असं सांगितल्यानंतर मात्र आता जीवाला तर काही कळण्यासारखंच होतं आणि तो आता काव्याकडे बघू लागतो आणि त्याला तो क्षण आठवतो की ज्यावेळेस काव्या त्याला म्हणालेली असते की
तुझी वेळ ना आता संपलेली आहे. आता सगळ्या गोष्टी ना मी माझ्या पद्धतीने करेन. उद्या वाढदिवस जरी तुझ्या एकट्याचा असला ना तरीसुद्धा गिफ्ट दोघांनासुद्धा मिळणार आहे. आणि उद्या ना मी आपल्यामधलं खरं नातं सगळ्यांना सांगून टाकणार आहे." असं तिनं बोललेलं असतं ते आता त्याला आठवतं. आणि तो आता एकदम हळू आवाजात म्हणतो की आता कसं सांगू या सगळ्यांना. तर तेव्हा नंदिनीला थोडंसं ते ऐकू जातं आणि ती त्याला विचारते की काय सांगायचं आहे. तर तेव्हा काव्या तिलासुद्धा गप्प बसवते आणि जीवाला म्हणते, "नाही नाही, आता तुम्ही ना काहीसुद्धा सांगू नका आणि काही बोलूसुद्धा नका आणि आमचं सगळं काही ठरलेलं आहे. तुम्हाला हा वाढदिवस आयुष्यातला तुमच्या सगळ्यात लक्षात राहणारा वाढदिवस असेल." असं ती आता त्याला सगळ्यांच्या समोरच बोलते. तर आता जीवाला तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस काव्या त्याला हेच वाक्य म्हणालेली असते. तर तेव्हा जीवा परत आता त्यांना म्हणू लागतो की फार्म हाऊसवरती जायचं आहे ना, मग मी एक काम करतो, मी ना आधी पुढे बाईकवरती जातो आणि तुम्ही या मागून. तर तेव्हा आता नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते की "अहो तुम्ही पुढे कुठं चाललेला आहे? आपण सगळे एकत्र जायचं आहे ना?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "अरे हो, ते पण खरंच आहे आणि काही आवरावर वगैरे करायची आहे का नाही तुला? बॅग वगैरे भर जरा." तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो तेच तर सांगत आहे ना मी, यांना जरा बॅग्स वगैरे भरू देत, आरामशीर मग निघू देत, मी पुढे जातो ना." असं तो म्हणत असतो. तर तेव्हा आता पार्थ त्याला म्हणतो, "अरे बाईक वगैरे सगळं काही विसरून जा, आपण ना एकत्रच जाणार आहोत आणि तुला आत्ताच जायचं आहे ना, मग जा, आवर जा." असं तो म्हणतो आणि काव्याला विचारतो की "काव्या तुम्ही रेडी आहात का?" तर तेव्हा काव्या म्हणते, "मी तर रेडीच आहे, पण कधी निघायचं आहे ना तेच तर सांगा." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो आणि मलासुद्धा फार वेळ लागणार नाही." तर तेव्हा मानिनी आता जीवाला पकडते आणि म्हणते, "चला चला आता निघा तुम्ही आणि असंच नको रे जाऊस तू, तयार हो जा." असं म्हणून ती आता त्याला आवरायला जायला सांगते. तर तेव्हा जीवाचा नाईलाज होतो आणि तो आवरायसाठी जाऊ लागतो. तर तेव्हा सर्वजण सुद्धा तिथून आवरायसाठी जातात. तर तेव्हा काव्या तिथंच उभी असते आणि ती आता मनातल्या मनात बोलू लागते की "सॉरी जीवा, तुला ना असं टेन्शनमध्ये बघून ना मलासुद्धा चांगलं वाटत नाही. पण बास झालं आता. जे काही खरं आहे ना ते आता सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे. मला ना आता ह्या सगळ्यांची या जबरदस्ती लग्नामधून सुटका करायची आहे. फक्त आता काहीच तास, मग आता सगळ्यांनाच कळेल की खरं काय आहे ते." असा ती विचार करत असते. तर आता त्यानंतर बघा जीवा पटकन आवरून तयार होतो आणि नंदिनी कपाटामधून साडी बाहेर काढते. तर तेव्हा जीवा तिच्यावरती वैतागू लागतो आणि म्हणतो की "अगं तू बरी आहेस ना? ही साडी वगैरे कुठून नेसून बसली आहेस तू? कुर्ती वगैरे घाल ना पटकन, काय टाइमपास चाललेला आहे तुझा?" तर तेव्हा नंदिनी आता त्याच्याकडे बघते आणि म्हणते, "अहो जीवा, तुम्ही पण एवढे हायपर का होत आहात आणि टेन्शन घेण्यासारखं काय आहे तिकडे?" तर तेव्हा जीवा थोडासा शांत होतो आणि म्हणतो की "नाही नाही अगं, टेन्शन घेण्यासारखं वगैरे काही नाही. तिकडे ना ट्रॅफिक लागतो रस्त्यात आणि ट्रॅफिक लागलं ना तर आपण एकाच ठिकाणी ना 4-5 तास अडकून बसू. तुला माहिती नाही, तू आवर पटकन, मी बाहेर वाट बघत आहे." असं म्हणून तो आता तिथून बाहेर जातो. तर तेव्हा नंदिनी दरवाजा बंद करून घेते. तर जीवा बडबडू लागतो की "अरे यार, माझा बर्थडे सेलिब्रेट करायला यांना ना फार्म हाऊसच मिळाला का? आणि माझ्या आधी जर काका तिकडे पोचला ना तर वाटच लागेल माझी." असं म्हणून तो आता मिथुनला फोन लावतो आणि तेव्हा त्याचा फोनसुद्धा नॉट रिचेबल येऊ लागतो. तर तेव्हा जीवा अजूनच वैतागू लागतो आणि म्हणतो, "अरे यार, या फार्म हाऊसवरती सुद्धा नेटवर्कच नसतं की." आणि त्यानंतर त्याला धक्काच बसतो आणि तो म्हणतो, "नेटवर्क नाही याचा अर्थ काका फार्म हाऊसवरती पोहोचला की काय?" असं तो म्हणतो आणि धावत बाहेर जातो. तर तिथे पार्थ कारजवळ उभा असतो आणि तो त्याला म्हणतो, "अरे चल चल पटकन चल, आणि या दोघी कुठे राहिल्यात? चावी दे, मी ड्राईव्ह करतो." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अरे थांब ना, किती गडबड करतायस तू? त्या दोघींना तरी येऊ देत ना." तर तेव्हा जीवा म्हणतो, "हां बरं ठीक आहे, चावी दे ना, मी ड्राईव्ह करतो." तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, "नाही, मी गाडी चालवणार आहे आणि तू शेजारी बसायचा आहेस." असं म्हणून तो गाडी चालवायसाठी जात असताना जीवा परत त्याला अडवतो आणि म्हणतो, "अरे यार, काय चाललेलं आहे यार तुमचं? मी आता यायला तयार झालेलो आहे ना, आणि कसली मनमानी करत आहेस तू?" तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, "अरे मनमानी वगैरे काही नाही. हे बघ, आम्हाला ना बर्थडे बॉयला दमवायचं नाही आणि जर तुला गाडी चालवायची असेल ना तर तू फार्म हाऊसवरून येताना गाडी चालव." तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "अरे माझं ऐक ना." असं म्हणत असताना पार्थ आता त्याच्यावरती ओरडतो आणि म्हणतो की "मी गाडी चालवणार आहे, फुल अँड फायनल." असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर तेव्हा जीवा परत वैतागू लागतो आणि "कुठं राहिल्या या दोघीसुद्धा?" असं तो म्हणू लागतो. तर आता इकडे नंदिनी छान अशी आवरून तयार होते.
तर तेव्हा मानिनी तिच्याकडे येते आणि तिच्याकडे बघितल्यानंतर ती खूपच आनंदित होते आणि म्हणते, अगं नंदिनी, किती छान दिसत आहेस तू, खूपच गोड दिसत आहेस तू तर तेव्हा नंदिनी खरंच ना असं तिला विचारते. तर तेव्हा मानिनी, अगं हो, खरंच खूप सुंदर दिसत आहेस तू आणि आता ना नवऱ्याची विकेट जाईलच बघ असं म्हणते. तर तेव्हा त्या दोघीसुद्धा हसू लागतात आणि खरंच किती छान सुटसुटीत वाटत आहे सलवार कमीज आणि ती साडी नेसून ना उगीचच तू ना पोक्त दिसतेस. आता वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना हा बदल छान आहे की, आणि हेच बर्थडे गिफ्ट आहे का जीवाचं असं ती विचारते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो काय आहे आई, फिरकी घेत आहे ना तुम्ही माझी. तर तेव्हा मानिनी हसू लागते आणि तेव्हा नंदिनी विचारते, पण जीवा कुठं आहे. तर तेव्हा मानिनी सांगते, अगं तो तर ना बाहेर सुद्धा गेलेला आहे पार्थला घेऊन आणि गाडीपाशी थांबला असेल तुमच्या दोघींच्यासाठी आणि अचानक ना बड्डे बॉयला घाई झालेली आहे. आणि नंदिनी, तुम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने ना चौघं बाहेर जात आहात. खरं सांगायचं झालं ना तर लग्नानंतर तुम्ही चौघे असे कुठेसुद्धा गेला नाही, पण आता छान जात आहे ना, तर मग मनमोकळेपणाने मस्त वेळ घालवा एकमेकांच्या सोबत असं ती सांगत असते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, आई लग्नानंतर ना जीवांचा पहिलाच बड्डे आहे, आय होप तो छान साजरा होईल. तर तेव्हा मानिनी म्हणते, छान होईलच ग सगळं काही आणि सगळं मस्तच होणार आहे, तू काळजी करूच नकोस. आणि चल चल, तो आरडाओरडा करत असेल, लवकर आवरा आणि ये खाली असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर मित्रांनो, इकडे काव्यासुद्धा खूप छान आवरून तयार झालेली असते आणि ती आता गणपती बाप्पासमोर उभी असते आणि मनातल्या मनात बोलत असते की या घरची ना धाकटी सून होण्याचं स्वप्न मी बघितलेलं होतं देवा. आणि तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस नंदिनी आणि पार्थचं लग्न होत असतं आणि जीवा काव्याला म्हणत असतो की आपण सगळ्यांना सांगून टाकूयात का, कारण हे बघ आनंदी माहोल आहे आणि माणूस आनंदी असतानाच ना आपल्याला जे हवं असतं ना ते मागून घ्यायचं असतं आणि आज तुझ्या बाबांसारखा आनंदी माणूस या जगात दुसरा कोणीच नसणार आहे. आणि मी तुझ्या बाबांच्याकडे जातो आणि तुझा हात मागतो आणि ते एका पायावरती तयार होतील असं त्यानं बोललेलं असतं ते आता तिला आठवत असतं आणि ती म्हणते की नशिबाने सगळंच काही बदलून टाकलं. आणि त्यानंतर धनंजय तिच्या पाया पडत असतो आणि लग्नासाठी तयार व्हायला सांगत असतो. तो क्षण तिला आठवतो आणि त्यानंतर पार्थ आणि तिचं लग्न झालेलं असतं तो क्षणसुद्धा तिला आठवतो आणि ती म्हणते की आज ना मी नशिबाची घडी सरळ करायची ठरवलेली आहे. आज रात्री जीवाचा वाढदिवस माझ्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येणार आहे. जे जीवाने त्याच्या मनावरती आणि छातीवरती कोरलेलं आहे ना ते नाव आज सगळ्यांना कळेल. जे आणि के मधली के म्हणजे काव्याच आहे हे आज सगळ्यांना कळेल असं म्हणून ती गणपती बाप्पाला नमस्कार करते. तर मित्रांनो, इकडे बाहेर जीवाची तर तडपडच चालू असते आणि तो इकडे तिकडे करत असताना आता गाडीच्या काचेमध्ये त्याला आपल्या छातीवरती काव्या गोंदवलेलं असतं ते दिसतं आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने काव्याचं नाव आपल्या छातीवरती गोंदवून घेतलेलं असतं आणि इतक्यातच तिकडून नंदिनी येऊ लागते. तर तेव्हा जीवाच्या छातीवरचं नाव अजूनसुद्धा वाऱ्याने दिसतच असतं. तर तेव्हा एकदम जीवा एका झटक्यातच आपल्या शर्टचं बटन लावतो आणि मागे वळतो आणि जेव्हा तो नंदिनीकडे बघतो तर तेव्हा त्याला धक्काच बसतो आणि तो तिला बघितल्यानंतर झटक्यात तिच्या प्रेमातच पडतो आणि तिच्यावरची नजर त्याची हटतच नसते आणि तो एकदमच मंत्रमुग्ध होऊनच जातो. तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघून हसत असते आणि जीवा अजूनसुद्धा तसाच तिच्याकडे बघत असतो आणि एकदमच तो तिला म्हणतो की तू तर छानच दिसत आहेस. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, अहो मग हेच छान ना, हसून बोला ना तुम्ही, आणि काय झालेलं आहे तुम्हाला, जरा हसा ना, फार्म हाऊसवरती जायचं आहे आपल्याला असं म्हणून ती बाजू लावते आणि मागून काव्या त्याच्यासमोर येऊ लागते आणि तिला बघितल्यानंतर तर त्याला परत धक्का बसतो आणि ती एकदम त्याच्या समोरच येऊन उभी राहते. तर तिच्या मागे पार्थ येतो आणि तिच्याकडे बघून तो आनंदित होतो आणि तेव्हा काव्या म्हणते, अरे चला आपण निघूयात का फार्म हाऊसला, आणि मी तर खूप एक्सायटेड आहे बाबा असं ती जीवाकडे बघूनच बोलते. तर तेव्हा पार्थ म्हणतो की आणि मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे आणि खूपच सुंदर दिसत आहे तुम्ही असं तो काव्याला म्हणतो. तर तेव्हा काव्या काही रिॲक्शनच देत नाही. तर पार्थ आता नंदीला म्हणतो की आणि हा काय आहे न्यू लुक तुमचा, फार्म हाऊससाठी न्यू लुक आहे का हा बड्डे बॉयसाठी आहे असं तो विचारतो. तर तेव्हा नंदिनी लाजू लागते. तर तेव्हा जीवा वैतागतो आणि म्हणतो, अरे काय गप्पा मारत बसलाय तुम्ही, चला ना पटकन, उशीर होत आहे. तर तेव्हा सर्वजण कारमध्ये बसतात आणि तेव्हा जीवा परत गडबड करू लागतो आणि पार्थला म्हणतो, अरे चल चल लवकर चल, मॅपमध्ये ना 2च तास दाखवत आहे आणि
ट्रॅफिक नाही, सुसाट घे गाडी, असं तो म्हणतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अरे गाडी नाही, आता मी विमानच उडवतो का नाही बघते तू. आणि तो म्हणतो की उससे पहिले यात्रियों अपनी कुर्सियों की पेटी बांध लो, जहाज टेक ऑफ करने वाला आहे. असं म्हटल्यानंतर आता काव्या म्हणते, पण काय कमाल आहे ना की लग्नानंतर ना आपण सगळेजण पहिल्यांदाच असे बाहेर एकत्र जात आहोत आणि आल्यानंतर ना सगळ्यांचा मूड बदललेलाच असेल, असं ती आता जीवाला उद्देशूनच बोलते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, आय होप बदललेला असेल. तर जीवा आता परत वैतागतो आणि म्हणतो पार्थला, अरे चल ना लवकर पटकन. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो निघतच आहे ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते, 1 मिनिट. आणि गणपती बाप्पा असं म्हटल्यानंतर सर्वजण मोरया असं म्हणतात. तर तेव्हा जीवा काहीच न बोलता तसाच शांत असतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अखेर सर्वजण फार्म हाऊसवरती पोहोचतात. तर तेव्हा आता नंदिनी म्हणते की मिथून काकांनी ना येऊन आधीच जीवांची रूम सजवली, किती बरं झालं ना. तर तेव्हा आता जीवाला तर धक्काच बसतो आणि तो मनातल्या मनात म्हणतो की मिथून काका आणि माझी रूम म्हणजे माझे आणि काव्याचे फोटोज त्याला दिसलेले असणार आहेत, असं म्हणून तो क्षण आता त्याला आठवतो आणि तो एका झटक्यातच कारमधून खाली उतरतो आणि धावत त्याच्या रूमकडे जाऊ लागतो. तर तेव्हा काव्या मनातल्या मनात बोलत असते की आता खोलीमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना खरं काय ते समजेलच. आणि आता इकडे जीवा धावत त्याच्या खोलीपर्यंत पोचतो आणि तिथे बघतो तर त्याला धक्काच बसतो आणि तेव्हा बाकी सर्वजण सुद्धा तिथे येतात आणि त्यांना सुद्धा ते बघून धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच अपडेट पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.